श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. मला सांगा, आपला सर्वांचा आईवर विश्वास आहे का? आणि खरंच आहे तर मग का आपण कोणतीही अडचण आली की खचून जातो? म्हणूनच आपण आपल्यातला विश्वास वाढवणं गरजेचं आहे. आणि ते फक्त आणि फक्त स्वामी आईच्या नामस्मरणानेच प्राप्त होऊ शकतं. आपण एकांतात शांत बसून विचार करा, ज्या गोष्टींसाठी किंवा मी तर म्हणेन एखाद्या व्यक्तीसाठी सुद्धा आपण इतका जीवाचा आटापिटा करतोय, त्या आपल्या आयुष्यात इतक्या गरजेच्या आहेत का? जेणेकरून आपण आपलं आयुष्य त्या गोष्टींसाठी उद्ध्वस्त करत आहोत. कारण ना या गोष्टी ना ती व्यक्ती आपल्यासोबत आपण मरताना घेऊन जाणार आहोत. म्हणूनच मोजक्याच गोष्टी ज्या खरंच आपल्यासाठी गरजेच्या आहेत त्याच मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि जी लोक आणि एखादी व्यक्ती जिच्यावर आपण खूप जीव लावतो त्यांच्याकडून कसल्याच अपेक्षा बाळगू नका, म्हणजे आपल्याला जास्त त्रास होणार नाही. आपण प्रत्येक आत्म्यासाठी आपल्याला झेपतं तितकं कर्म करायचं आणि बाकी सर्व स्वामी आईला समर्पित करायचं. मग बघा, जी लोक किंवा एखादी व्यक्ती जी आपल्यासाठी आहे ती आपल्याबरोबर कायम राहणार. जी आपल्यासाठी नसणार तिचा साथ काही काळापुरताच असणार. म्हणूनच कसलीच अपेक्षा न ठेवता सगळ्यांवर मनापासून प्रेम करा. जमेल तितकी मदत करा. पण असं नको की पांघरूण लहान आणि पाय पांघरुणाच्या बाहेर. मला नेमकं काय म्हणायचं आहे ते सर्वांना कळलंच असेल. श्री स्वामी समर्थ. आजची कविता. काय सांगू आई तुझे उपकार किती? काय सांगू आई तुझे उपकार किती? माझ्या प्रयत्नांना तू यश देशील. माझ्या प्रयत्नांना तू यश देशील. खात्री आहे मला तू साथ देशील. खात्री आहे मला तू साथ देशील. काय सांगू आई तुझे उपकार किती? काय सांगू आई तुझे उपकार किती? नको नको म्हणता तू तुझ्या कुशीत घेतलंस. नको नको म्हणता तू तुझ्या कुशीत घेतलंस. खरं सांगू आई हे सुख मी खूप वर्ष गमावलं. खरं सांगू आई हे सुख मी खूप वर्ष गमावलं. काय सांगू आई तुझे उपकार किती? काय सांगू आई तुझे उपकार किती? तुझ्या कुशीत आम्हाला कितीतरी वेळा खेळवलंस. तुझ्या कुशीत आम्हाला कितीतरी वेळा खेळवलंस. पण ते समजून घेण्यासाठी कितीतरी वेळा आम्हाला रडवलंस. पण ते समजून घेण्यासाठी कितीतरी वेळा आम्हाला रडवलंस. काय सांगू आई तुझे उपकार किती? काय सांगू आई तुझे उपकार किती? माझ्या प्रत्येक श्वासात तू आहेस. माझ्या प्रत्येक श्वासात तू आहेस. कारण हा माझा देह फक्त तुझा आहे. कारण हा माझा देह फक्त तुझाच आहे. काय सांगू आई तुझे उपकार किती? काय सांगू आई तुझे उपकार किती? तुझ्या लेकराला कितीतरी वेळा तू दूर केलंस. तुझ्या लेकराला कितीतरी वेळा तू दूर केलंस. पण त्यामागे देखील खूप मोठे कारण होते हे खूप वेळाने कळलं. पण त्यामागे देखील खूप मोठे कारण होते हे खूप वेळाने कळलं. काय सांगू आई तुझे उपकार किती? काय सांगू आई तुझे उपकार किती? माझी माऊली ग माझी सावली ग. माझी माऊली ग माझी सावली ग. तूच माझ्या हृदयाची चावी ग. तूच माझ्या हृदयाची चावी ग. काय सांगू आई तुझे उपकार किती? काय सांगू आई तुझे उपकार किती? नको दूर लोटू तुझ्या लेकराला. नको दूर लोटू तुझ्या लेकराला. कारण माझ्या प्रत्येक सुखदुःखाला तुझाच आसरा. कारण माझ्या प्रत्येक सुखदुःखाला तुझाच आसरा. काय सांगू आई तुझे उपकार किती? काय सांगू आई तुझे उपकार किती? श्री स्वामी समर्थ.